देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा. जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा. हरिवर्धना मल्हारी तुझी प्रचंडा. अगडदुम नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा. अगडदुम नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा. पाव में थोडा कमरी कर पटा मिहिर मस्तकी तुरा. खोबऱ्याचा कुटका भंडाऱ्याचा भडका बोल अहंकारा सदानंदाचा येळकोट. सदानंदाचा येळकोट. जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा. जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा. हरिवर्धना मल्हारी तुझी प्रचंडा. जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा. हरिवर्धना मल्हारी तुझी प्रचंडा. अहो ब्रह्मदेवांनी जी चिंता बोलून दाखवली होती तसंच झालं. हे असं काही घडेल अशी मी कल्पना देखील केली नव्हती. परंतु आहे त्या परिस्थितीतून मार्ग काढावाच लागेल. असंच नुसतं उभं राहून काहीही होणार नाही. परंतु ते श्री खंडेरायांनीच ठरवायचं आहे. श्री खंडेराय आता काहीही ठरवण्याच्या मनस्थितीत नाहीत. शिवलीलेत असं अनेक वेळा घडलंय. त्यांची शक्ती, त्यांची अर्धांगिनी काही ना काही कारणामुळे त्यांच्यापासून विभक्त झालीये. परंतु यावेळी कारण वेगळं आहे. मी काय म्हणते, म्हाळसा देवींची शिळा झाली, परंतु आता आपण त्यांना हे सांगायला हवं की तुम्हीच पार्वती स्वरूप आहात आणि तुम्हीच जयाद्रीला अर्धभार्या होण्याचं वचन दिलं होतं. परंतु त्यासाठी म्हाळसा देवी समोर हव्यात. त्यांना हे सांगण्याचा आपल्याला अधिकार नाही. परंतु मग म्हाळसा देवी पुन्हा मनुष्य रूपात दिसणार का? मी देखील त्याचाच विचार करतोय. केवळ विचार नाही, म्हाळसा देवींना पुन्हा आवाहन करून बोलवणं शक्य नाही का? शक्य आहे आणि अशक्यही आहे. म्हणजे हे सर्वस्वी श्री खंडेरायांच्या हातात आहे. मग आपण त्यांना त्यासाठी तयार करूया, काहीही झालं तरी. आता सूत्र हातात घ्यावीच लागतील. म्हाळसा, म्हाळसा, तू काय म्हणत होतीस हे मला कळत नाही का? मला सांग. आपण जेव्हा बोलत असताना तू जेव्हा मला प्रश्न विचारायचीस तेव्हा मी तुझ्या प्रश्नांना उत्तर नाहीत का दिली? हो,
उत्तरं दिलीत, पण तुम्हाला हवं तेव्हा तसं तुम्ही केलं. मी तुमच्याकडून काय मागितलं? काहीच नाही. केवळ माझी इच्छा होती की तुम्ही माझेच राहावे. म्हाळसा मी तुझाच आहे. नाही, तुम्ही तुमच्या त्या प्रिय भक्ताचेही आहात आणि जिवंत डोळ्यांनी मी ते पाहू शकत नाही. माझी भक्ती प्रेम कमी पडलंय. नाही म्हाळसा, किंवा तुम्हाला मीच नकोय तुमच्या आयुष्यात. म्हाळसा मी तुझ्याशिवाय अपूर्ण आहे. मग हे सगळं तुम्ही का घडवत आहात? माझ्यापासून तुम्हाला कोण घेऊन जात आहे? असं आपल्या आयुष्यात हे जे काही घडत आहे त्याला तुझ्याच पद्धतीने अर्थ नको लावूस. कुठलीही घटना कारणांशिवाय घडत नसते. तेव्हा अनेक दृश्य अदृश्य कारणांनी ती घटना आकार घेत असते. मला ते समजून नाही घ्यायचं. मला एकटं राहू द्या. अरे माझ्या डोळ्याची तर पारणच पेटली गाड्या. सोन्याची जेजुरी कशाला म्हणतात? हित तर गेल्या बिगार नुसतं ऐकून कळणार नाही तुम्हासने. हे अजिबात करणार नाही. अरे हे तुम्हाला सांगतो, कुठून कुठून लोक आली होती बघ. इकडे बघाव माणूस, तिकडे बघाव माणूस, नुसती माणसंच माणसं गाड्या. अरे पहिल्यांदा मला तर वाटलं जावं कुणीकडं असं राज्याभिषेक. ही दोघं गडबडली की म्हणलं घाबरायचं कारण नाही. हे रंग असताना काय घाबरायचं कारण नाही बाई. दोघांनी घेतलं आणि गेलो की आत. कुठं? अरे कुठं म्हणजे राजवाड्यात कुठं? जिथं राज्याभिषेक होता तिथं. हा पाना मोठा राजवाडा. आणि हे तुम्हाला ठाव आहे का? खंडोबाचा जसा राज्याभिषेक झाला आणि खंडोबा जसा लोकांनी दर्शन द्यायला बाहेर आला, अरे तवा गड्या ढगातनं फुलं पडली. ढगातून? आणि ते कसं? अरे ज्यावा ठिकाणी वरनं फुलं टाकली खंडोबावर. अरे गड्यानो तुम्हासनी सांगतो, देव बघितला रे देव बघितला. काय ती देवाचं रूप आहे का नाही? आणि देवा पराच रूपवान देवाची बायको देवीच जणू. खंडोबाचं लगीन झालंय वय? आणि मग नाही, बानू कवा म्हणली नाही खंडोबाचं लगीन झालंय ते. तीच म्हणतोय मी. आता बानूला नसेल ठाव, आणि खंडोबाच्या एक एक गोष्टी काही तिला ठाव असतील बाई. हो पर म्या सवताच्या डोळ्यानं बघितलं खंडोबाच्या बायकोला. देवा, जे झालं ते आपल्या समोर आहे. आता पुढे काय करायचं? प्रधानजी, मी म्हाळसेला पुन्हा पुन्हा समजवायचा प्रयत्न केला, पण तिचा राग मात्र शांत होत नाही. आता काय करायचे हा प्रश्न मलाही आहे. तुम्ही म्हाळसा देवींना शक्ती रूपाची प्रचिती दिली, त्यानंतर त्या खूप शांत होत्या. त्यांना काय अनुभव आला हे जरी त्यांना नीटचं आठवत नव्हतं, तरी त्यांना मिळालेल्या दिव्य अनुभवामुळे त्यांचा राग नियंत्रित झाला होता. परंतु बानूचं इथे येणं त्यांना सहन झालं नाही. ब्रह्मदेवांनी सांगितल्याप्रमाणे
त्यांची शंका योग्य ठरली. किंवा असं म्हणता येईल की जे घडलं ते शुभ नसलं तरी मोठा अनर्थ टळला. देवा, आता यावर जो उपाय करायचा आहे त्यासाठी वेळ लावू नये असं मला वाटतं. नाही, ह्यावर काहीच उपाय नाही. देवा, असं कसं होईल? ह्यावर तुम्ही काही उपाय नाही केलात तर पार्वती देवींनी जयाद्रीला दिलेल्या वचनाचं काय? तुम्ही पार्वती देवींना दिलेल्या वचनाचं काय? सर्व सृष्टीचक्र बिघडेल देवा. आपण सगळे प्रयत्न करतो आहोत ते वचनपूर्ती होऊन शिवलीला सार्थ होण्यासाठी. देवा, आता म्हाळसा देवींना असं शिळेत रूपांतरित झालेलं केवळ पाहू शकत नाही. नेवासेला त्यांच्या आई वडिलांपर्यंत ही बातमी जाण्याआधी आपल्याला काहीतरी करायला हवं. हे एवढे सोपे नाहीये. भासेसाठी, तिच्या आई वडिलांसाठी मला मनुष्य जन्माचे नियम नाही बदलता येणार. देवा, म्हाळसा देवींसाठी नियम बाजूला ठेवता येतील. नारायण नारायण. देवा, घडणाऱ्या घटनेची आपल्या सर्वांना चाहूल होती, पण असे काही घडेल याची मात्र मला कल्पना नव्हती. या प्रसंगात आपली काय परिस्थिती होत आहे हे जाणवते. या प्रसंगात मी यथाशक्ती काही करू शकत असेल तर मला आज्ञा करावी. मुनिवर, तुम्ही बाणाईला शक्ती उपासनेबद्दल अनेक वेळा सांगितलं, परंतु काही घडलं नाही. हीच ती योग्य वेळ आहे. जयाद्रीने पार्वती देवींना हाक मारली आणि ती त्यांना ऐकू गेली नाही असं होणार नाही. जशी आज्ञा प्रभू. पण राहून राहून मनात असा विचार येतो की प्रयत्न दोन्ही बाजूनी व्हायला हवेत, तरच काहीतरी घडेल. श्री खंडेरायांनी जेजुरीत महामृत्युंजयाचा मंत्र म्हणावा. हाच उपाय आहे म्हाळसा देवींना परत आणण्याचा. श्री खंडेरायांनी जेजुरीत महामृत्युंजयाचा मंत्र म्हणावा. हाच उपाय आहे म्हाळसा देवींना परत आणण्याचा. याचा अर्थ तुम्ही बानूला काही साधना सांगणार? हो, अशी साधना की ज्यामुळे म्हाळसा देवींच्या अंतरात्म्यात जे त्यांचे मूळ रूप आहे तिथवर हाक पोचेल आणि त्या अंतर्बाह्य बदलून जातील. तेजाचा एक स्त्रोत हे सारं घडवेल. मुनिवर, महामृत्युंजयाचा मंत्र मला इथे नाही वापरता येणार. आज्ञा असावी देवा. मला चंदनपुरीत जायचे आहे.
बानूकडे जायचे आहे. सुंबरान मांडीला ग सुंबरान मांडीला लई गाणी म्हणायला लागला. इथं बस दळण टाळायला बस. मी करू बाई. आता हातात दुसरं कोण हाय का? उगा मला बोलायला लावू नका. बस खाली दळ. मला ही बाय माणसाची कामं सांगत जाऊ नकच. मला नाही जमत ती. नाही जमत म्हणजे मग सुनान घरला घर कामाला. मला भी नाही जमत आता. ऐकी वस्ती होती पण माझ्याच मनात असून काय उपयोग आहे. तिला मी आवडतच नाही तर मी काय करू. कवा कवा मला असं वाटतंय तुला सांगावं बघ एखादी दुसरीच बायको. मला ती बानूची वाट बघण्यात लगीन राहायचं माझं बाजूला. पुन्हा असा आगाव बोलला ना जीभ खेचून काढन तुझी. तुला सांगून ठेवती मला दुसरी कोणची बी सून नग हाय. मला बानूच या घरची सून पाहिजे. मला बी तसंच वाटतं या. पण तू सांग मी काय करू. मला बघितलं का नाक मुराडती कपाळा वाटे येतात लगेच तिच्या. अरे असू दे रे. पर तुला सांगते बानूच मला या घरची सून म्हणून पाहिजे. ध्यानात ठेव. म्या सांगते तसाच करत जा. मग मी तसं करत नाही वय. अगं तू सांगती तसंच तर करतो. अरे वय रे. तुला कळाय पाहिजे बाईचं मन कसं जिंकायचं असतं ते. एकदा का तू बानूचं मन जिंकलंस ना बानू या घरची सून झालीच बघ. आणि तुला सांगून ठेवते बानू या घरात सून म्हणून आली का तिच्या पायगुणानं लक्ष्मी घरात येईल आणि आपण श्रीमंत होऊ. ए आय हे काय नवं खूळ. नवं काय नाही हे खरं आहे बाबा. अरे पहिल्यांदा आज्याला मी बघितलं या वस्तीत काय नव्हतं त्याच्याकडं. 2 वेळ कसा बसा गिळायचा. 4 शेरड होती त्याच्याकडं. पर बानू जेव्हा त्याच्या घरात आली ना तिच्या पायगुणानं लक्ष्मी आली आणि शेकडो शेरड झाली त्याच्याकडे. काय सांगतेस. मग खोट सांगते वय. अरे बाबा म्हणून म्हणते बानूचा पायगुण चांगला आहे. बानूचा पायगुण या घरला लागला पाहिजे. काय समजलास. वय वय वय. नारायण नारायण. महाराज तुम्ही. महाराज मी आता तुमचाच विचार करत होते बघा. नारायण नारायण. बानू मला ठाऊक आहे तू कसला विचार करते आहेस. पण आता तुझ्या मनातल्या प्रश्नांची उत्तरं देण्यापेक्षा एका महत्वाच्या कामासाठी मी या ठिकाणी आलो आहे. बानू मला तुला आता एक महत्वाचे व्रत सांगायचे आहे. पण आज जे व्रत मी तुला सांगणार आहे ते व्रत श्री खंडेरायांसाठी नाही हे ध्यानात ठेव. मग कशासाठी आहे महाराज. हे व्रत शक्ती रूपासाठीचे आहे. आणि ते कशासाठी महाराज. ते कशासाठी करायचे आहे ते मी तुला योग्य वेळी सांगेनच. बानू मी तुला मागे सांगितलं होतं की तुला तुझ्या पूजेत श्री खंडेरायांच्या भक्तीबरोबर शक्तीचीही भक्ती करायला हवी. हे व्रत त्यासाठीच आहे. पण एकच ध्यानात ठेव बानू हे व्रत तुला आत्ता या क्षणापासून करायचे आहे. मग आता नीट ऐक बानू. या रानातून चालताना ज्या दगडाने तुला पहिल्यांदा ठेच लागेल तो दगड तुला उचलून घरी घेऊन जायचा आहे आणि स्वतःच्या हाताने त्या दगडावर अखंड जलाभिषेक करायचा आहे.
म्हणजे त्यावर अखंड पाण्याची धार धरायची आहे. पर हे समजा कशासाठी हे नाही सांगितलं महाराज. बानू, हे सारं सांगण्याची ही वेळ नाही. या साऱ्याचा अर्थ मी तुला योग्य वेळी सांगेनच. पण एक ध्यानात ठेव, हे व्रत तुला आत्ता सुरू करायचे आहे. त्यामुळे आता अधिक वेळ घालवू नकोस. आणि एक ध्यानात ठेव, काहीही झालं तरी जलाभिषेकात कोणताही खंड पडता कामा नये. शुभम भवतु.